मनसे पदाधिकाऱ्यांकडून आरोग्य अधिकाऱ्यांना दमदाटी 10 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप। राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दमदाटी करत 10 लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मनसेचे पदाधिकारी प्रसाद पाटील यांनी बॉम्बे ॲक्टनुसार ग्रामीण भागात परवानगी मिळालेल्या दवाखान्यांची यादी मागवली। यामध्ये तांत्रिक त्रुटी असलेल्या बलिंगा येथील दवाखान्याला परवानगी कशी देण्यात आली याबाबत त्यांनी विचारणा केली। त्यानंतर संबंधित दवाखान्यातील डॉक्टर, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करत खंडणीची मागणी केल्याचा दावा डॉक्टर मदने यांनी केला आहे। दरम्यान आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला प्रसाद पाटील यांनी केलेल्या अश्लील शिवीगाळीची ऑडिओ क्लिप देखील डॉक्टर मदने यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे। अरे मग काय मस्ती आहे का तुला? तुला सगळं बदल सांगितलं ना? मग मस्ती झाली की तुम्हाला ही खाऊन खाऊन माजरायचं तिथं आणि मनसेच्या नादाला लागते जाऊ तुम्ही चोऱ्या करा तुम्ही तिथं आणि बोंबलत हे करताय होय आणि वर्ण मला तर तुला रिपोर्ट द्यायला आला नाही। साहेब तुम्ही साहेबांबरोबर बोला। ए बच्चन साहेबाबरोबर बोला नाही मग साहेबाला किती वेळ सांगायला लागतोय हे करा ते करा। उद्या रोज येणार तिथं तुझी अंडी पिल्ली काढतो का बघायचं बाहेर तुझी पण 2 प्रकरणं आलेत माझ्याकडे। नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर उत्तम मोहन मदने, तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करवीर। सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय। तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात। त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण त्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात। तर त्यामध्ये बालिंग येथील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता। तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता। तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं। पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या, त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं। तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या काही त्रुटी आहेत। आता काम करत असताना काही त्रुटी राहतात, प्रशासकीय वगैरे असतील काय, तर त्यांनी हा मुद्दा पकडून आमच्याकडनं बरेचसे जे कागदपत्र आहेत परस्पर आमच्या ऑफिसमधनं घेऊन गेले, आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा तर 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं। तिथं सुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत असं पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं। कोणती पुरावे राहावे नाही त्यासाठी त्यांनी खूप खबरदारी घेऊन हा प्रकार केलेला आहे आणि हे करत असताना आमचे सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही अधिकारी लोक आता सध्या खूप टेन्शनमध्ये काम करत आहे। आम्ही त्यांना बरंच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकत नाही आहेत आणि आता आमच्याकडे माहितीचा अधिकार टाकलेला आहे। मागच्या 15 वर्षाची माहिती मागलेली आहे, ते मागल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतः परस्पर येऊन आमच्या कार्यालयातले बरेचसे कागदपत्र परस्पर घेऊन गेलेले आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी सुद्धा केलेली आहे। तर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही आहे। म्हणून न्याय असतो आम्हाला आता इथं करवीर पोलीस स्टेशनला आम्ही सध्या त्यांचं तक्रार देत आहे। जर इथून पुढे अजून आम्हाला त्यांच्याकडून त्रास काही झाला तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहोत। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कोल्हापूर।